तर नमस्कार सगळ्यांना। चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे। तर तनिषला सुट्टी होती त्यामुळे एक नाही त्याला देवपूजा करायला लावलेली। छान असं त्याने देवपूजा केली आणि त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये मायोनीजचं सँडविच बनवायचं होतं। त्याच्या आवडीचं काहीतरी बनवायचं म्हटलं ना मध्ये मध्ये लुडबुड चालू असतं। तर मस्त असं सँडविचचा नाश्ता करून घेतला आणि त्याच्याबरोबरच ना स्वयंपाकाला पण लागलेली होती। जास्त काही नाही, भाजी आणि चपातीच बनवायची होती। तर सांडग्याची भाजी ना मी डायरेक्ट कुकरला शिजू घातलेली होती। थोडंसं हार्ड होतं सांडगं, त्यामुळे एक ना एका शिट्टीमध्ये छान असं शिजलेलं होतं। चवीला पण खूप छान भाजी झालेली होती। भाजी केली, चपात्या केल्यानंतर ना दुपारचं जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं कॅन्टीनला। तर कॅन्टीनचं थोडंफार सामान आणायला जायचं होतं। तर कॅन्टीनमध्ये गेलो आणि आम्हाला सगळं सामान भेटतं असं कधीच नसतं। कधी जाईल त्यावेळेला ना जे सामान नको असतं ना ते भरपूर असतं, पण जे पाहिजे असतं ते जास्त काही भेटतच नाही। तर थोडंफार जेवढं होतं ना तेवढं सामान घेतलं आणि तर इतकी गर्दी होती ना बिलिंग करायला, तिथंच आम्हाला अर्धा पाऊण तास गेला। तर तिथून बिलिंग करून बाहेर आल्यानंतर ना घरी यायच्या वेळेला एक नाही थोडंसं कपड्याच्या दुकानमध्ये पण जाता जाता गेलेलो, कारण एक साडी घ्यायची होती त्यासाठी इथं आलेलं होतं त्या ताईंना। तर साडी वगैरे तर भेटली। त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर ना थोडंसं रेस्ट केलं, कारण इतकं ऊन लागत होतं ना, घरी कधी एकदा येईन आणि फॅन खाली कधी बसेन असं झालेलं होतं। गरमी पण भरपूर लागलेली होती आणि मग थोडंसं मलाई पण साचलेली होती, त्याचं लोणी काढायचं होतं। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना पटकन असं लोणी काढून घेतलं, 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं। त्याच्यानंतर कडवायला ठेवलेलं, तर छान असं तूप निघलेलं होतं। ते थंड झाल्यानंतर एक भरणीमध्ये भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला मला ॲब्रो करायचं होतं म्हणून मार्केटमध्ये गेलेली होती। तर इथं पण खूप गर्दी होती। मला इथंच मग ॲब्रो करायचं इथं एक नाही 1 तास गेला, कारण केस कटिंग आणि हेअर स्पा होते ना, त्यामुळे इतकं लेट होऊन गेलेलं ना पार्लरमध्ये। तिथं मग ॲब्रो करून घरी येताना मग थोडंसं फ्रूट वगैरे घ्यायचं होतं, कारण उद्याच्याला एक नाही आम्हाला घरी जायचं होतं, म्हणजेच गावाकडं। फ्रूट वगैरे घेतलं। तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब